उतरल्यानंतर एक गोष्ट पटकन कळते ती म्हणजे डिसअपॉइंटमेंट. एखादा खूप फेमस रिव्ह्युअर्सना छान म्हटलेला, कम्युनिटीने छान म्हटलेला आपण फ्रॅग्रन्स घेतो आणि घरी आल्यावर आपल्याला वाटतं अरे हा तर मला आवडतच नाही, असा का स्मेल होतोय. आणि मग आपण रागाने ऑनलाईन जातो चेक करायला किंवा डिसअपॉइंटमेंटने निराशेने आपण ऑनलाईन जातो चेक करायला की बाबा असं का होत आहे. तर तिकडे कधी कधी एक गोष्ट कळते ती म्हणजे मॅच्युरेशन किंवा मॅसिरेशन. मॅसिरेशन हा फेमस वर्ड आहे. लोक म्हणतात लेट इट मॅसिरेट ब्रो, लेट इट मॅसिरेट. बेसिकली मॅसिरेशन म्हणजे ॲक्च्युली करेक्ट वर्ड मॅच्युरेशन आहे. जसं दारू किंवा अल्कोहोल किंवा वाईन बेसिकली मॅच्युअर होत, जेवढी मॅच्युअर असते जेवढी जुनी असते तेवढं चांगलं असतं, त्याला म्हणतात मॅच्युरेशन. मॅसिरेशन टेक्निकली एका एक्सपर्टने मी ज्या रॅबिट होलमध्ये घुसलेलं तेव्हा मला कळलं की मॅसिरेशन हे फक्त परफ्युमर्सच करू शकतात, पण मॅच्युरेशन हे आपणही करू शकतो आणि परफ्युमर्स आर सपोज टू डू. म्हणजे बेसिकली परफ्यूम एकदा बनलं की ते काही काळासाठी, काही महिन्यांसाठी आयडियली एका ठिकाणी फक्त ठेवलं जातं, कारण त्यातल्या ऑइल्स मग इन्फ्यूज होतात आणि मग त्याचा खरा स्मेल बाहेर येतो. त्याचा एक पर्टिक्युलर टाईम असतो आणि जेवढे चीप परफ्यूम किंवा एखादं परफ्यूम खूपच पॉप्युलर झालं मग त्या कंपनीला ते खूप घाईघाईत बाहेर काढावं लागतं डिमांडसाठी आणि मग मॅच्युरेशनसाठी टाईम देऊ शकत नाही, असं बऱ्याचदा होतं. त्यामुळे मॅच्युरेशन ही गोष्ट टेक्निकली करेक्ट आहे. काही परफ्यूम्स हे मॅच्युअर झाल्यानंतर बराच वेळ घरी ठेवल्यानंतर त्यांचा स्मेल बदलतो आणि जास्त सुंदर होतो आणि जसा एक्सपेक्टेड आहे तसा होतो. त्यातलेही बरेच बारकावे असतात की टॉप नोट्समध्ये ज्या फ्रेश नोट्स असतात युजली ते बऱ्याचदा उडून जातात किंवा बऱ्याचदा वापरल्यानंतर आपण 1-2 वेळा स्प्रे केल्यानंतर परफ्यूम बाहेर येतं आणि ऑक्सिजन आतमध्ये जातं आणि ऑक्सिडेशन होते. त्यातही म्हणजे अशा टिपिकल बरेच व्हेरिएबल्स आहेत त्याच्यामध्ये. पण मॅच्युरेशन जी गोष्ट आहे ती खरोखर आहे आणि ते होतंच. आणि मलाही कळवा की तुमच्या बाबतीत असं झालं आहे काय, कारण मला डाऊट आहे की चीप बजेटच्या बाबतीत म्हणजे आपण डेनवर, पार्क ॲव्हेन्यू, फॉग वगैरे हे सगळे करतो त्यांच्या बाबतीत पण असं होतं का. मला वाटतं की वाईल्ड स्टोनच्या बाबतीत माझ्या बाबतीत तसं झालेलं आहे. मी वाईल्ड स्टोनचे कुठले तरी क्रोम नावाचे डिओ घेतलेले, परफ्यूम डिओ नावाचा प्रकार तेव्हा फेमस झालेला आणि ते घेतलेले आणि मला ते सहनच नाही झाले. तर मी वडिलांना वापरायला दिले, त्यांनी ते आवडीने वापरले. मला कळलंच नाही असं कसं होतंय. आता 4 वर्षांनी मी स्मेल करतोय तर माझा स्मेल येतोय. तर मला पण त्यात माझा व्हेरिएबल हा आहे की मला सुरुवातीला जो अल्कोहोल ब्लास्ट असतो तो मला डिओचा स्मेल वाटायचा आणि अल्कोहोल आय गेस डिओचा स्मेल यायचाच नाही. त्यामुळे माझा एक असा एक व्हेरिएबल होता. तर वाईल्ड स्टोनच्या बाबतीत ते खरं ठरलं, पण आय एम स्टील हॅव डाऊट की मोठे मोठे परफ्यूम्स तर समजू शकतो, पण छोटे जे बजेट परफ्यूम आहेत तुम्ही जे वापरले, डिओ असतील, परफ्यूम असतील, तर त्याच्यामध्ये ही गोष्ट तुम्ही अनुभवली आहे.